भारतीय चित्रपटसृष्टीत कपूर खानदानचे वलय मोठे आहे, परंतु या घराण्यातील एक असा देखणा आणि मनमिळावू नायक होऊन गेला ज्याने ग्लॅमरचा भाग असूनही पडद्यावर आणि पडद्यामागे एक साधेपणा जपला। हा नायक म्हणजे शशी कपूर। मेरे पास माँ है हा अजरामर संवाद देणारा, व्यावसायिक आणि समांतर सिनेमाचा दुवा साधणारा हा अभिनेता केवळ स्टार नव्हता, तर भारतीय रंगभूमीशी नाळ जोडून ठेवणारा एक सच्चा कलाकार होता। नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणेमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हिंदी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान असलेल्या कपूर खानदानाचे कुलदीपक दिवंगत अभिनेते शशी कपूर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या चित्रपट कारकीर्द आणि त्यांच्याबद्दलचा एक रंजक किस्सा ऐकणार आहोत। शशी कपूर यांचा जन्म 18 मार्च 1938 रोजी कलकत्ता येथे बलवीर राज कपूर म्हणून झाला। ते हिंदी चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणाऱ्या पृथ्वीराज कपूर यांचे सर्वात लहान पुत्र होते। ज्येष्ठ अभिनेते राज कपूर आणि शम्मी कपूर हे त्यांचे मोठे बंधू। कपूर कुटुंबाची अभिनय आणि नाट्यकलेची पार्श्वभूमी त्यांना बालपणातच मिळाली। त्यांनी आपल्या वडिलांच्या पृथ्वी थिएटर्समधून नाटकात काम करण्यास सुरुवात केली। बाल कलाकार म्हणून त्यांनी शशीराज या नावाने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या, ज्यात मोठ्या भावाच्या म्हणजेच राज कपूरच्या लहानपणीच्या भूमिका आग 1948 आणि आवारा 1951 मध्ये विशेष गाजल्या। याशिवाय संग्राम आणि समाधी 1950 या चित्रपटातही त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केले। शशी कपूर यांनी 1961 मध्ये धर्मपुत्र या चित्रपटातून नायक म्हणून पदार्पण केले। मात्र 1965 मध्ये आलेल्या वक्त आणि जब जब फूल खिले या चित्रपटांनी त्यांना स्टारडम मिळवून दिला। जब जब फूल खिले नंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही। त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी विविध भूमिका साकारल्या। त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये कन्यादान, शर्मिली, आ गले लग जा, चोर मचाए शोर, रोटी कपड़ा और मकान, दीवार, चोरी मेरा काम, कभी कभी, फकीरा, त्रिशूल, सुहाग, शान, क्रांती आणि नमक हलाल यांचा समावेश आहे। सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांची जोडी विशेष गाजली। दीवारमध्ये त्यांनी साकारलेली प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका आणि अमिताभ बच्चन यांच्या सोबतचा त्यांचा संवाद आजही लोकप्रिय आहे। उत्कृष्ट निर्माता म्हणून त्यांनी समांतर चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले। त्यांनी निर्मित आणि अभिनीत केलेले जुनून, कलयुग, विजेता आणि घर बाजार यांसारखे चित्रपट त्यांच्या कलात्मक दृष्टिकोनाची साक्ष देतात। शशी कपूर बॉलिवूडमध्ये यशस्वी ठरले असले तरी त्यांच्या आयुष्यात एक असा काळ आला जेव्हा त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला। 60च्या दशकात त्यांच्या कारकिर्दीची चांगली सुरुवात झाली, मात्र काही काळ त्यांना चित्रपट मिळणे जवळपास बंद झाले। त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली। अशा कठीण परिस्थितीत त्यांना आपले घर चालवण्यासाठी आणि गरज भागवण्यासाठी आपल्या अत्यंत लाडक्या वस्तूंचा त्याग करावा लागला। याच काळात शशी कपूर यांना आपली आवडती स्पोर्ट्स कार नाईलाजाने विकावी लागली। केवळ तितकेच नाही तर त्यांची पत्नी जेनिफर केंडल यांनी देखील पैशांसाठी स्वतःच्या काही मौल्यवान वस्तू विकल्या। एका मुलाखतीत त्यांचे पुत्र कुणाल कपूर यांनी ह्या संघर्षाची आठवण सांगितली होती। हा त्याग दर्शवतो की कपूर कुटुंबासाठी कलेवरील प्रेम आणि काम कोणत्याही भौतिक सुखापेक्षा अधिक महत्त्वाचे होते। त्यांच्या या कठीण काळात अभिनेत्री नंदा यांनी त्यांना आधार दिला आणि त्यांच्यासोबतच जब जब फूल खिले हा चित्रपट केला। हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि याच्या यशाने शशी कपूर यांच्या करिअरला पुन्हा एकदा उभारी मिळाली। शशी कपूर हे केवळ देखणेपणा आणि रोमॅन्टिक भूमिकांसाठी ओळखले जात नव्हते, तर व्यावसायिक चित्रपटांना कलात्मक चित्रपटांची जोड देणारे ते एक दुर्मिळ व्यक्तिमत्व होते। रंगभूमीसाठी त्यांचे प्रेम अतुलनीय होते, ज्याची साक्ष आजही पृथ्वी थिएटरच्या रूपात मुंबईत उभी आहे। भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कार यांसारख्या सर्वोच्च सन्मानांनी गौरवण्यात आले। तर मंडळी, आजच्या पुरता एवढंच। आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल। आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका। नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व खाली दिलेला बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।